नंबर, 15 नंबर आणि 19 नंबर प्रभागात असे आम्ही 22 उमेदवार दिले होते। त्यापैकी काल एक उमेदवारांनी जो पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता त्यांनी माघार घेतली। त्याच्यावर मी आपल्याशी नंतर सविस्तर चर्चा करणार आहे त्या मुद्द्यावर। आणि आपल्याला पण विनंती की आपल्या मनात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण एक खुले व्यासपीठ म्हणून मला विचारावे। आजचा मुद्दा आहे। आणि तिसरे उमेदवार म्हणजे युनुस पहलवान आहे। त्यांच्या घरात एक मौत झाल्यामुळे ते या ठिकाणी आलेले नाहीये। तर तुम्हाला वाटत असेल तर फोनवर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता। तर जी निवडणूक झाली आहे आता निवडणुकीत अनेक खंडे वापरले जातात। जसं आपण बघितलं की बीजेपीला बिनविरोध करण्यासाठी 4 लोक बीजेपीने बिनविरोध केले, काय काय प्रयत्न झाले। काल शिवसेनेचा उमेदवार माघार घेताना आमचे संजय वालेची काय हालत होते किती धक्काच झाले। तसेच आमच्याकडे काही सूचक घेण्यात आले आमच्या उमेदवाराचे, परंतु ते कायद्यातल्या बसत नसल्यामुळं मी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर मॅडम यांचा पण आभार व्यक्त करतो। त्यांनी लहान ऑर्डरची सिच्युएशन निवडून दिली नाही, कायद्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसरांनी पण काम केलं, त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो। येणारा काळ निवडणुकीचे 10 दिवस आहे, ही निवडणुकीसाठी लढायला पाहिजे आणि लोकांना आपण काय करणार आहे आपण काय करू हे आपल्याला लोकांना दाखवून द्यायचं काम आहे आणि ह्याच्यावर आपण निवडणूक लढू। आता ह्याच्यानंतर माझी आपल्याला विनंती की आपल्या पत्रकार बांधव एक एक करून तो उसमें इमरान का नाम लिया है उन्होंने, मेरे पास एक वीडियो आई थी उसमें नाम नहीं लिया। तो मेरी गुजारिश है कि अगर आपके पास उनका नंबर रहता तो उनसे फोन करो और उनको पूछो कि सवाल भाई जो आपने बात बोली इमरान के बारे में बोली, अगर पत्रकार परिषद घेतली होती, काय सांगणार? आज जी पत्रकार परिषद झाली आहे त्याच्या माध्यमातून मी धुळे शहराच्या जनतेला एक मेसेज देऊ इच्छितो की एमआयएम पार्टी पूर्ण ताकदीने ही महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे। आमचे 21 उमेदवार आज तुमच्या समोर आहे आणि हे 21 उमेदवार समोर असल्याने आमचे स्ट्राईक रेट सर्वात जास्त राहणार आहे। आमचे सर्व उमेदवार मजबूत आहे आणि जे काल एक उमेदवारांनी माघार घेतली, माझ्यावर आरोप केले, त्या आरोपाचं सर्व चिरफाड मी या ठिकाणी केली आहे। ते जे स्क्रीनशॉट मी मेसेजचे दाखवले की त्याच्या मनाप्रमाणे मी तिकीट दिलेले आहे आणि त्याला जर त्याच्या मनाप्रमाणे तिकीट वाटत नव्हते तर त्याचं काम होतं पार्टीबरोबर गद्दारी करू नका। त्या गद्दारीने पार्टीचं तिकीट घेतलं, पार्टीचं फॉर्म भरलं आणि पार्टीच्या हातात काही नाही राहिल्यावर त्यांनी फॉर्म माघार घेतलेला आहे। तर त्या गद्दाराला मला एवढंच म्हणायचं आहे की तू म्हणतो की मी तिकीट विकले, मी पैसे घेतले, अरे तू 2000 रुपये माझ्याकडून घेतलेला माणूस तुझा पुरावा दिलेला, अजून पुरावे तू किती पैसे माझ्याकडून नेलेले, तर तू माझ्यावर आरोप करू नको आणि तुला लय मागात पडत नाही। तर मी सगळे जर तुझे काळा चिट्टा बाहेर काढलं तर तू किती अडचणीत येईल। मी आज या आपल्या माध्यमातून त्याला एक इशारा देतो।